मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. राज्याच्या पंचवार्षिक योजनेत वीज निर्मितीस महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. 6व्या योजनेच्या सुरुवातीस 3316 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता राज्यात होती. 6व्या योजनेच्या पहिल्या 3 वर्षात ती 1620 मेगावॅटने वाढली आहे. 1983-84 मध्ये ती आणखी 920 मेगावॅटने वाढेल अशी अपेक्षा आहे. 1984-85 मध्ये परळी व चंद्रपूर येथे प्रत्येकी 210 मेगावॅट क्षमतेचा एक औष्णिक संच व पैठण येथे 12 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत संच उभारून राज्यातील विद्युत निर्मिती क्षमता आणखी 432 मेगावॅटने वाढविण्याचे योजिले आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने उरण येथे 3 अधिक गॅस टर्बाईन संच व भातसा व खडकवासला दुसरा टप्पा या जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचे तसेच चंद्रपूर येथील प्रत्येकी 1500 मेगावॅट क्षमतेच्या 2 संचाचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. परिच्छेद खेड्यांचे विद्युतीकरण व कृषी पंपांना वीज पुरवठा या कार्यक्रमांकडे विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. 1983-84 वर्षाअखेर 66,000 पेक्षा अधिक कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात येईल. 1984-85 मध्ये 72,500 कृषी पंपांना वीज पुरवठा करणे व 1,100 खेड्यांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. परिच्छेद वनीकरणाच्या कार्यक्रमास राज्य शासन नेहमीच महत्त्व देत आले आहे. चालू वर्षासाठी 1,380 लाख रोपांच्या उद्दिष्टांपेक्षा अधिक 40% रोपे डिसेंबर 1983 अखेरपर्यंत लावण्यात आली आहेत. तसेच यावर्षी हेलिकॉप्टर अथवा विमानातून झाडांच्या बिया वनरोपण क्षेत्रात टाकण्याचा एक अभिनव प्रयोग शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ 9,000 हेक्टर जमिनीवर बियाणांची पेरणी करण्यात आली. 1984-85 मध्ये हा कार्यक्रम अधिक विस्तृत स्वरूपात करून 15,000 ते 20,000 हेक्टर जमिनीवर बियाणांची हवाई पेरणी करण्याचे ठरविले आहे. या अनुभवामुळे विस्तीर्ण अशा ओसाड क्षेत्रावर कमी खर्चाचे वनरोपण करण्याचे योग्य तंत्र विकसित होईल अशी अपेक्षा आहे. परिच्छेद लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हा आपल्या आर्थिक प्रगतीचा पाया आहे. स्वेच्छेने कुटुंब नियोजन करण्यात प्रोत्साहन देण्याच्या कामात आपले राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मार्च 1983 अखेर आपल्या राज्यात 40% जननक्षम जोडपी कुटुंब नियोजनाच्या कक्षेत आणण्यात आली होती. याबाबतची राष्ट्रीय सरासरी फक्त 26% आहे. 1982-83 मध्ये महाराष्ट्र शासनाने केलेल्या कुटुंब कल्याणाच्या उत्कृष्ट कामासाठी आपल्या शासनास 2.5 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले आहे. याचा उल्लेख करताना मला अभिमान वाटतो. या बक्षिसाच्या रकमेत भर घालून 834 अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ही प्राथमिक आरोग्य केंद्रे आरोग्यविषयक सेवा तर पुरवतीलच, परंतु त्याचबरोबर ती कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे केंद्र म्हणून सुद्धा काम करतील. तांबी बसविण्याच्या मोहिमेबाबत भारत सरकारने चालू वर्षासाठी नेमून दिलेले कामे आम्ही केव्हाच ओलांडली आहेत.